नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? फ्रेश आहे ना? येस सर. चला, आपण बघतोय ग्रामर कोर्स मध्ये आपण भरपूर सगळं शिकलोय. आणि आता आपण कुठे आलोय? सबऑर्डिनेट क्लॉज मधल्या नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज वर पैकी आपण आहोत नाउन क्लॉज वर. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की नाउन क्लॉज ओळखण्याची सोपी पद्धत काय आहे. जिथून तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज दिसतोय ना, इट इज नॉट इम्पॉर्टंट वेदर दिस इज स्टार्टिंग विथ व्हॉट वर्ड, दर इज व्हॉट और इफ और व्हॉट, कोणत्या वर्डने सुरू झालं हे काय महत्वाचं नाही. ठीक आहे, झाका त्याला. त्याच्याऐवजी काय म्हणून बघा, फक्त धिस. तर तुमचं नाव म्हणून बघा. जर ते वाक्य पूर्ण राहिलं आणि व्यवस्थित सेटिंग मध्ये असलं, आपल्याला वाटलं येस असं वाक्य असतं बाबा, त्याला बिनधास्त म्हणून टाका. काय? नाउन क्लॉज. ओके, ठीक आहे. बोला माझ्या बरोबर. मला कसं कळणार रे? तुम्ही येस नो काहीतरी बोलत जाणं. येस सर. समजतं पण माझं बोललेलं समजतं का नाही तुम्हाला? हो सर. म्हणजे माझ्याशी बोलल्यानं मला कसं कळणार? तुम्हाला कळतंय का नाही? तुम्हाला समजतंय का नाही हे मला समजणं फार महत्वाचं आहे ना. बर, चला. नाउन क्लॉजचे कोणते वाक्य आहेत तुमच्याकडे? बोला, काहीतरी सांगता ना तुम्ही. हो सर. सेंटेन्स होतं, इनफ हॅज बीन सेड. इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर. अबाउट दिस ग्रेट वॉरियर. ग्रेट वॉरियर. हा. कॉमा, हू कॉन्क्वर्ड द वर्ल्ड. हू कॉन्कर्ड द वर्ल्ड. आणि क्वेश्चन होता, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड स्टेट देअर काइंड. अरे हेमंत सर, एकदम सोपा प्रकार आहे ऍक्च्युली. हा, सबऑर्डिनेट क्लॉज पर्यंत ठीक आहे, काही अडचण सबऑर्डिनेट नाही क्लॉज तेवढं. पर्यंत ठीक आहे ना. हा, हा. आता फक्त तुम्ही एक मिनिट, आपण जे शिकतोय ना कालपासून त्याच्यावर लक्ष द्या. याला झाकलं आणि दिस म्हटलं तर वाक्य होईल का आपलं? असं जर इनफ हॅज बीन सेड म्हटलं, अबाउट दिस इनफ ग्रेट इनफ वॉरियर हॅज दिस. बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर दिस, असं वाक्य असतं का? नाही नाही. म्हणजे हा आपला नाउन क्लॉज नाही. इथपर्यंत कळलं का? येस सर. ओके. उरलं काय तुमच्याकडे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज ना. हो हो हो, बिलकुल. चला, हा, ते एका तर. शब्दामध्ये उरकून टाकू. याच्या अलीकडे कुणाचं तरी नाव आहे ना? हो. ह्या अंडरलाईन केलेल्या वर्ड सेंटेन्सच्या अगोदर कुणाचं तरी नाव आहे की नाही? वॉरियर हे नाव असतं की हा, नाही? बिलकुल बिलकुल. येस सर. मग या नावाबद्दल अधिक माहिती सांगताय की नाही? हो. हे काय? एका याच्याबद्दल भरपूर लिहिलंय या वॉरियर बद्दल. कोण वॉरियर? तोच ना हा ज्याने हा जग हा जिंकलं होतं. सॉरी, द वर्ल्ड हा पाहिजे, माफ करा मला, टायपो झाला होता. मग ज्याने जग जिंकलं असं म्हटलंय ना, हो, या वॉरियर बद्दल म्हटलंय ना. बिलकुल. म्हणजे ह्या शब्दाचं ऍडजेक्टिव्ह झालं हे वाक्य. ऍडजेक्टिव्ह क्लॉज करायचं का? ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. आणि ओके. एकदम साधं सोपं सरळ सुटसुटीत सांगू का? हा. तीन वाक्य लक्षात ठेवा. नंबर एक, झाकलं, धिस म्हटलं, वाक्य लागलं बरोबर सेटिंग तिथं, नाउन हा क्लॉज. हे वाक्य बघितलं, याच्या अगोदर कोणाचं तरी नाव असलं म्हणजे इथे नाउन असणार याच्या आधी. हो. हा हा हा. ठीक आहे, त्याला म्हणतात येस सर. ऍडजेक्टिव्ह क्लॉज. इथपर्यंत समजलं? येस सर. आणि याच्या अलीकडे कोणतं वर्ब असलं तर त्याला म्हणायचं ऍडवर्ब क्लॉज. किती सिंपल. हा, येस सर. बघा एक वाक्य अजून घेऊ. चला. ही शाउटेड as soon as he saw that. बर, सांगा आता इथं कोणता आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज? ही शाउटेड आहे का? नाही. नाहीये. हा आहे. नाही. as soon हा. as, if, no sooner, हो. काल सांगितलं ना मी. जे पण वाक्य जर as soon as he saw that म्हणजे काय? जसंच त्यांनी बघितलं असा अर्थ झाला की नाही वाक्याचा? हो सर. हो Yes, हो no. सर. हो. ज नाही जे पण वाक्य सुरू होईल ना, जो, ज्याने, ज्याला, जेव्हा, जिथे, जिथे, काय, जे काही आहे सगळे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. as soon as पासून एवढं काय तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज. ह्याच्या अलीकडे शाउटेड आलं की नाही? हो. बर, हे काय आहे मग? शाउटेड माणूस आहे का कोणी? वर्ब आहे. वर्ब. वर्ब आहे ना. हो हो. वर्ब बद्दल अधिक माहिती सांगताय की नाही हे? येस सर. झालं ना मग. येस. वर्ब थँक्यू. बद्दल माहिती सांगतो ऍडवर्ब हा. क्लॉज. येस, थँक्यू थँक्यू सर. ही ऍक्च्युली नावाबद्दल ट्रिकच नाही माहिती. ही ट्रिकच माहिती नाही सर. ऍक्च्युली काय आहे माहिती आहे सर? सेंटेन्स आहे.
सेंटेन्स मध्ये मग सब्जेक्ट प्लस वर्ब आणि ते हे पूर्ण खूप त्रासदायक कन्सिडर आहे. करायचं. आपल्याला हेच दूर करायचंय. तुम्ही जे काही घेता इकडनं ते लोकांपर्यंत पोहोचवा. सोप्या एक्झॅक्टली सोप्या सर. गोष्टी आहे ना, जे आपल्याला हो कळलंय ना ते किमान 2 लोकांना 4 लोकांना आपण सांगितलं पाहिजे की अरे असं असतं रे हे, है ना. बिलकुल. म्हणजे आपलं ज्ञान जिवंत राहतं, है ना. ह्या जगात हो सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहितीये? नॉलेज जिवंत राहणं फार महत्वाचं आहे. हम्म? जुन्या काळात लिखाण वगैरे नव्हतं तरी पण लोकांनी रामायण वगैरे आणलंच की नाही पुढे मुखोद्गत करून करून. बरोबर बरोबर. ज्ञानेश्वरी आलीच की नाही पुढे. तुकारामांची गाथा लोकांनी बुडवून टाकली, लोकांनी तोंडीपाठ करून आणलंच की नाही, परत जिवंत केलीच की नाही. येस सर, येस सर. ह्या गोष्टी आता आपल्या आजी आजोबांनी आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या लहानपणी, त्याच आपण आपल्या मुलांना सांगतो की नाही. बरोबर. जे एका पिढीचं आहे ते दुसऱ्यांना देणं हे संक्रमण फार महत्वाचं आहे. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला समजताय ना, हे शेअर करा कोणाबरोबर, ते सांगा त्याला समजावून. कोणी पण मुलगा पकडा, कोणी पण पकडा, त्याला सांगा ऐक तुला नाउन क्लॉज सांगतो मी, है ना, तुला ऍडजेक्टिव्ह क्लॉज सांगतो, तुला हो ऍडवर्ब क्लॉज हो सांगतो. हो सिंपल आहे, है ना. हो. बर, आता तुमच्या वाक्यानुसार बघूयात का अगोदर का मी संपवू मग तुम्ही घेताय? नाही नाही, तुमचे काय सर सगळे. घ्या मग, चला सेंटेन्स मी सांगतो तसं. हो. एकच मिनिटाचा, हा 1 मिनिट मी फक्त break घेतो. ओके, बोर्ड सर स्वच्छ हे एकदा करण्याचे जे परत अध्यक्ष एक्सप्लेन महोदय करा. आहेत, हा बोला तोपर्यंत. चला रोहिणीताई बोला, तुमचं महत्वाचं आहे. नाही, एक एक सेंटेन्स परत एक्सप्लेन करा. मी जोरात आत्ता बोला जॉईन एकदम, मला झाले. ऐकू येईल असं. हा, मी आत्ताच जॉईन झाले. सेंटेन्स परत एक्सप्लेन कराल का असं? यांनी एक वाक्य दिलं होतं हेमंत सरांनी. अच्छा. हा, त्यांचं म्हणणं आता असं होतं की मी कसं काय ओळखणार हे वाक्य कोणत्या ह्याच्यामध्ये आहे ते. हा, हम्म. हे वाक्य तुमचं काय ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की नाउन क्लॉज आहे की ऍडवर्ब क्लॉज, मी कसं काय ओळखणार असं प्रश्न. ओके, अच्छा. आणि मग त्यांनी वाक्य सांगितलं, हे वाक्य घ्या सर म्हणे, सांगा कोणतं आहे. मग मी काय सांगितलं, पहिल्यांदा तुम्हाला इथून इथपर्यंत अंडरलाईन केलेला पार्ट जो आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हे समजलं का? हो. मग आता हा शब्द जो आहे हू, WH वाला, इथून पुढचं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज झालं ना. याला आपण झाकून ठेवलं, काल मी सांगितलं होतं, त्याला जर आपण धिस म्हटलं तर हे वाक्य मिनिंगफुल होतं का? इनफ हॅज बीन सेड अबाउट दिस ग्रेट वॉरियर धिस, असं वाक्य असतं का नाही. कुठे? नाही. म्हणजे ते नाउन क्लॉज नाहीये. इथपर्यंत कळलं का? हो. एकच क्लॉज बरं का हेमंत सर, कधी कधी एकच क्लॉज नाउन हा. क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन आणि ऍडवर्ब असा पण असू शकतो. हा, एकदम रेअर ओके. कंडिशनला हा 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 घाबरायचं हा. नाही. ओके. बरं, आता इकडे आपण आलो तर ह्या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर हे वॉरियर, वॉरियर हे नाव आहे की नाही, कॉमन नाउन. बिलकुल सर. हो. मग जर हे नावाबद्दल अधिक माहिती सांगतो ना, ग्रेट वॉरियर, कोणता वॉरियर ज्याने सगळं जग अच्छा. जिंकलं होतं ना. हा हा. हो मग ह्या वॉरियर बद्दल अधिक माहिती सांगितली, मग आपण नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह शिकलो होतो की नाही. हो. हो नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण, विशेषण म्हणतो ना, हो ऍडजेक्टिव्ह. हो हो. म्हणून ह्या क्लॉजलाच काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कळलं का? अच्छा. हो. हो, कळलं. इकडे ऍडवर्ब, ज्या क्लॉजच्या अलीकडे वर्ब आहे त्याला ऍडवर्ब म्हणायचं. अच्छा. ठीक आहे. कळलं. आणि जर तसं नसलं, हेच सुरुवातीला असलं इकडे, हा, मग जे आपले जेवढे पण कंडिशनल क्लॉजेस आहेत, जेवढे पण कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणारे बाकी शब्द आहेत, ऍज सून ऍज, नो सुनर, हार्डली हॅड, आहेत ना वाक्य सगळे, इफ, अनलेस, अनटिल, हा ना, हे सगळ्यांनी सुरू होणारे वाक्य सगळे ऍडवर्ब क्लॉज असतात. दो, अल्दो वगैरे वगैरे. कळलं? अच्छा. हो. छोटासा ब्रेक घेतला होता तुमच्या सगळ्या गडबडीमध्ये, तुम्ही नव्हते आले म्हणूनच ब्रेक घेतला होता बरं. चला बरं, मी आता भरभर 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 वाक्य लिहिणार आहे इथे, आणि तुम्ही पटपट पटपट सांगा म्हणजे आपण पुढे जाऊयात. हा, चालेल ना? ओळखता येईल का तुम्हाला? हो सर.
लिहिता माझं Yes, sir. ऐकून ऐकून लिहिता का लिहू इथं बोर्डवर? चला, वेअर रूपा वॉज केप्ट वॉज अननोन. वेअर रूपा वॉज केप्ट वॉज अननोन. मला पटापट सांगायचं की या वाक्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज कुठून कुठपर्यंत आहे. चला, तोपर्यंत इकडे मस्तपैकी त्यांचं पोट भरतो. फक्त एवढं सांगा मला की याच्यामध्ये कुठून कुठपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कुठून कुठपर्यंत मेन क्लॉज आहे. चला, वेअर पासून केप्ट पर्यंत. वेअर पासून केप्ट पर्यंत. केप्ट पर्यंत काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. आणि मेन क्लॉज कोणता आहे मग त्याच्यामध्ये? वॉज अननोन. वा वा, शाबास. आता मी काय सांगतो तेवढं ऐकाल का माझं थोडंसं गरीबाचं? ऐकाल ना? अरे हो की नाही? येस सर. येस सर, येस सर. ऐकणार की नाही हे पण सांगा. इथून इथपर्यंत काय झालं तुमचं? सबऑर्डिनेट क्लॉज, बरोबर. आता वॉज अननोन असं कधी वाक्य ऐकलंय का तुम्ही हेमंत सर? वॉज अननोन असं कधी ऐकलंय का? नाही सर, नाही. माणूस पाहिजे की नाही वाक्यामध्ये कोणतरी? हा, हो हो. नुसतंच वॉज अननोन डायरेक्ट क्रियापद आणि ते काय It's not right? जेव्हा असं अर्धवट येईल ना, हो. आणि तुम्हाला सांगायचंय की हे मेन क्लॉज कोणता याच्यात, तेव्हा याच्या अलीकडे आपल्या मनाने इट लिहायचा. ओके. इट वॉज अननोन हा याचा मेन क्लॉज आहे. हे कळलं का? येस सर. फार महत्वाचं आहे की नाही हे पण? हो हो. आपण जर नुसतं म्हटलं हा इतका मेन क्लॉज आहे वॉज अननोन, आणि एखादं उभं राहिलं तर कसं काय वॉज अननोन? सब्जेक्ट तरी आहे का त्याच्यात? कशावरून झाला मेन बिलकुल. क्लॉज, राईट? हो हो. मग तुम्ही मला असं विचारू शकता, मग आता इथे कसं काय दिलं मग यांनी, जर याच्यामध्ये जर सब्जेक्ट नाही आहे तर? अजून एक प्रश्न होता, विचारू? हा, मग हे वाक्य हाच याचा सब्जेक्ट आहे. हा, बोला. जनरली तुम्ही सांगितलंय का जर वाक्यामध्ये WH ने सुरुवात होत असेल तर कमीत कमी कॉमा वगैरे असतो ना तिथपर्यंत ते वाक्य तुम्ही अंडरलाईन करून लगेच पटकन आयडेंटिफाय करायचं. आता इथं तर काही कॉमा वगैरे नाहीये, मग एक्झॅक्टली आपण इथंच का थांबायचं? वाक्य कुठे संपतं? वाक्यामध्ये काय पाहिजे असतं? वाक्य दोन प्रकारचं असतं. एक तर तुमच्या वाक्यामध्ये SVO म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असणार, हो. नाहीतर नसलं तर बी आणि V3 असं काहीतरी असणार. ठीक आहे. ओके. मग इथे काय, वेअर रूपा वॉज केप्ट म्हटले ना, एक तर इथून वाक्य सुरू झालं, बरोबर. हो हा हो. तुमचा काय इथे सब्जेक्ट झाला, वॉज वर्ब Subject, झालं, इथे वॉज केप्ट, इथं V3 आहे ना, हो हो संपलं ना हो. वाक्य इथून इथपर्यंत. बिलकुल. हो. आणि वॉज वॉज काही चुकून नाही आला डबल डबल, इथून एवढं वेगळं आहे, हा एवढं वेगळं आहे. ओके. ठीक आहे. आणि काही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आयुष्यभर आहे, जोपर्यंत माझा मोबाईल नंबर चालू आहे तुम्ही मला अर्ध्या रात्री टेक्स्ट करू शकता. ओके. हो, नक्की नक्की सर. कधी सर विचारा, काही नाही. याच्यामध्ये कॉमा कुठं द्यायचा याला काही हे आहे का? म्हणजे आता हो, आहे इथे ना. पण कॉमा कुठे द्यावा फार महत्वाचं आहे. हा, सांगतोय मी या सगळ्या गोष्टी हळूहळू, पण तुम्ही मला पुढे सांगूच देत नाही काहीच. सॉरी सॉरी ते सर, सॉरी. वाक्य ऐका आता, जे वाक्य अतिशय महत्वाचं आहे ते त्या वाक्यातून तुम्ही सेपरेट करू शकणार नाही. हा, इसेन्शियल आहे एकदम क्लॉज. हा, जो सबऑर्डिनेट क्लॉज इतका महत्वाचा आहे की त्याला त्या वाक्यातून तुम्ही बाजूला करू शकणार नाहीत, इतका महत्वाचा आहे तो. असं जर असला तर त्याच्या अलीकडे पलीकडे कॉमा देण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि जे वाक्यामध्ये जो क्लॉज काढून टाकला तरी काही फरक पडत नाही त्याच्यातनं, त्याला कॉमा देतात. म्हणजे नॉन इसेन्शियल, नॉन महत्वाचं असलं त्याला कॉमा असतो, म्हणजे महत्वाचं असतं त्याला कॉमा नसतो. कळलं? सुरुवातीने इकडनं जर आपण सबऑर्डिनेट क्लॉजने सुरुवात केली तर कॉमा असतो, आणि जर मी परत मगाशी म्हटलं तसं एकदम इम्पॉर्टंट असलं तर कॉमा नसतो. ठीक आहे. स्माइल. हो, कळलं. नाही कळलं की स्माइल करायचं आयुष्यामध्ये, दुसरं काही करायचं नाही. कधी पण आयुष्यात लक्षात ठेवा,
काहीच नाही कळलं ना, कधी पण तुम्हाला काही कळू नये, काय नाही काय नाही, फक्त एकच काम करायचं. काय करायचं? स्माइल करायचं. बघा, हाऊ ही डज इट इज व्हॉट सरप्रायझिंग. चला आता चला गेस करा. तुम्हाला पहिल्यांदा तुमचा गेस बघू दे मला किती लागतो. सबऑर्डिनेट क्लॉज इथून सुरू होणार, बरोबर? हे तर बरोबर आहे ना, हाऊ पासून सुरू होईल. बिलकुल सर. हो यस सर. यस. सर. जरे क्लास संपायची वेळ आली तरी बोलत नाही आपण. काय हाऊ ही डज इट, इथून इथपर्यंत हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हो. Okay? आणि इज सरप्राइझिंग, बरं इथल्यासारखं झालं बघा, वॉज अननोन सारखं झालं ना. हा मेन क्लॉज आहे. हो याच्यामध्ये कोण लपलेला आहे? इट इज, इट लपलेला आहे. का बरं लपलेला आहे? हाच इट आहे, एवढं सगळं इट आहे. ओके, मग याला झाकून ठेवलं, धिस म्हटलं, चालेल की नाही चालणार? वाचून बघा. चालेल सर, चालेल. मग हा नाउन क्लॉज आहे की नाही आहे? आहे. आहे ना. घ्या लिहून पटपट पटपट. असं काही कंपल्सरी नाही हा की ते वाक्य इकडेच असलं पाहिजे, ते वाक्य पुढे नाही पाहिजे. कळलं? असं कंपल्सरी आहे का की इकडेच असलं पाहिजे? आता बघा, nobody knows where she is kept. परत तसंच, where रूपा was kept was unknown आहे ना, तसंच आहे वाक्य. आता बघा, इथून इथपर्यंत तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज, बरोबर? राईट. यस सर. हा, इथं अलीकडे वर्ब आलं, बरोबर? हो. वर्ब आल्यामुळे तुम्ही त्याला ऍडवर्ब क्लॉज म्हणू शकता. इथपर्यंत कळलं? बिलकुल सर. हो. आता तुम्ही याला झाकलं आणि तुम्ही याला धिस म्हटलं, नोबडी नोज धिस, वाक्य असतं की नाही? असं असतं सर. नाउन क्लॉज पण आहे. बिलकुल. ओके. कळलं? म्हणजे हो. एखादा क्लॉज जेव्हा नाउनचं काम करेल, नाउन इकडे पण असतो तिकडे पण असतो ना, आपण शिकलो ना नाउनच्या बाबतीमध्ये. हो 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 हो. तेवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला काहीच नवीन शिकायची गरज नाही. ठीक आहे. हा, कोणतं पण वाक्य घ्या, लिहून. चला फटाफट पुसून टाकू का नाही तर? झाले सर. घ्या. अंजली सेज दॅट शी इज माय वाईफ. चला फटाफट सांगा. चला याच्यामध्ये कोणता आहे सबऑर्डिनेट क्लॉज? दॅट शी इज माय वाईफ. करेक्ट. दॅट शी इज माय वाईफ. वाईफ हा कोण आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज? कारण तो कशाने सुरू झाला? दॅट नाही. बरोबर. हा, हो हो. आता दॅट वरून आठवलं म्हणून सांगतो, नोट करून ठेवा. दॅटचे दोन अर्थ होतात. हा, दॅटचे दोन अर्थ होतात. एक दॅटचा पहिला अर्थ होतो की. हा, मी असं म्हणतो की, तो तसा म्हणतो की, असं आहे ना. हा, आणि याचा दुसरा अर्थ जो, जी, जे हा पण होतो, लक्षात ठेवा. म्हणजे विच सारखा अर्थ पण होतो दॅटचा. सगळ्यांनी लक्षात ठेवा हे. हा, हो. ते पण लक्षात ठेवा. बघा आणखी एक, इथे एक वाक्य लिहितो वाटतं. द स्कूटर that was found was mine. असं वाक्य एक. हा, लक्षात घ्या. द स्कूटर दॅट वॉज फाउंड वॉज माइन, असं वाक्य आहे ना. हो. दॅट वॉज फाउंड, दॅटने सुरू झालं ना वाक्य. हो. हा तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे तुम्हाला समजलं का पहिल्यांदा? बिलकुल. हो सर. आता नीट समजून घ्या मी काय म्हणतो ते. तर दॅटच्या अगोदर इथं नाव आलं की नाही स्कूटरचं? हो म्हणजे या दॅटचा अर्थ जो, जी, जे आहे, हो. म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. समजलं? स्कूटर बद्दल माहिती सांगितली की नाही? हो हो. खालचं वाक्य बघा नीट. द स्कूटर दॅट वॉज फाउंड म्हणजे काय? ती स्कूटर जी सापडली, असा अर्थ आहे की नाही? बरोबर. अर्थ लावा हो. आणि माझ्याशी बोला सगळ्यांनी, जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर. ती स्कूटर दॅट वॉज फाउंड, जी स्कूटर सापडली ती वॉज माइन, माझी होती ती गाडी.
मग जी सापडली ती, तर दॅटचा अर्थ की नाहीये ना. मी असं म्हटलं की, असा अर्थ आहे का? नाही ना. हे वरचं वाक्य वाचा. अंजली सेज दॅट शी इज माय वाईफ. या दॅटचा अर्थ काय? की बोला. की की जेव्हा याचा अर्थ की असतो ना, तेव्हा ह्याला म्हणायचं नाउन क्लॉज. नोट करून ठेवा. जेव्हा दॅटचा अर्थ की होतो तेव्हा नाउन क्लॉज म्हणावे. जेव्हा दॅटचा अर्थ जो जी जे होतो तेव्हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणावे. कळत नसेल तर स्माइल करावे, कळत असेल तर लिहून घ्यावे. हा इकडचा मेन क्लॉज. द स्कूटर वॉज माइन, मेन क्लॉज. लिहून घ्या. काय कळलं मला सांगा. झालं सर. कुसुम, हो. हॅलो सर. हा बोला बोला बोला. हा, हे वाक्य घेतलं बरोबर. द स्कूटर दॅट वॉज फाउंड, हे नाउन क्लॉज म्हणून. आणि हे वरचं काय सांगितलं होतं? अंजली सेज दॅट शी इज माय लाईफ. हम्म. काय झालं त्या वाक्याचा अर्थ? अंजली सेज दॅट शी इज माय लाईफ. अंजली असे म्हणते की. की आलं ना. हो. मग दॅट पासून सुरू झालेलं वाक्य नाउन क्लॉज आहे. ओके. जर झाकून बघितलं तर अंजली सेज दिस असं होईल ना. हो. पुढचं वाक्य द स्कूटर दॅट वॉज फाउंड म्हणजे द स्कूटर विच वॉज फाउंड असं आहे ना. हो. म्हणून ते काय आहे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कळतंय की बघा. हो. वाक्य वाचा बोर्डवरचं पटपट. पे अटेन्शन टू व्हॉट आय एम सेइंग. म्हणजे काय? लक्ष द्या. हा, मी जे बोलत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. बरं, व्हॉट आय एम सेइंग इथपर्यंत काय आहे तुमचं? हे सबऑर्डिनेट क्लॉज. बरं, याला झाकलं धिस म्हटलं तर होतंय का तुमचं काम? पे अटेन्शन टू धिस. होतंय की. होईल सर. होतंय सर, होतंय. झालं ना मग नाउन क्लॉज. मला वाटतं आयुष्यभर विसरायला नाही पाहिजे तुम्ही आता नाउन क्लॉज. याच्यावर काही डिपेंड नाहीये की त्याच्यानंतर व्हॉट आलाय का वेअर आलाय का हाऊ आलाय. ओके, त्याच्यावर डिपेंड आहे. हा एवढं सगळं वाक्य नाउनचं काम करतंय का? आपल्याला ते कळत नसल्यामुळे सोपी आयडिया दिली की इथे कोणाचं नाव म्हणा. पे अटेन्शन टू राहुल. जमेल की नाही जमणार? हो हो. हो. राहुल नाव आहे की नाही कोणा? बोला ना रे. हो. यस सर. मग येतंय, ते नाव येतंय. नाउनच्या जागेवर आलं म्हणून नाउन क्लॉज आहे ना. हो. ऍडजेक्टिव्ह क्लॉज कळला का तुम्हाला? हो सर. काय असतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज? जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अलीकडे मागे जर नाऊन आले असेल तर. बघा, वी सॉ द स्नेक whose whole body was green. वाक्य बघा इथे काय दिलंय मी. याचा अर्थ काय झाला? आम्ही एक असा साप बघितला की ज्याची पूर्ण बॉडी हिरवी हिरवी होती है ना. सांगा मला याच्यामध्ये कुठून कुठपर्यंत आहे तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज? बोला बोला. हुज पास पर्यंत. इथून झालं ना हुज पासून. हो. हो. मग या हुजच्या अलीकडे साप आला की नाही छानपैकी नागोबा यायला लागला. हो हो. कोणाचं तरी नाव आहे ना, क्रिएचर वगैरे जे काय असेल ते. हो. कॉमन नाउन आहे की नाही आहे? येस सर. मग याला काय म्हणूयात आपण? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कळलं? मग ज्या वाक्यामध्ये हुज आहे, अजून काय असेल? विच असेल, अजून काय असेल? हुम असेल,
अजून काय असेल? दॅट असेल. अजून काय असेल? नुसता हू असेल. राईट ना? हेच शब्द कोणत्या तरी वस्तूला किंवा माणसाला रिप्लेस करतील ना? हो. हे समजून घ्या. हुज म्हणजे ज्याचं, म्हणजे एक माणूस आहे राहुल, हुज मदर वॉज व्हेरी अँग्री, असं येईल ना, ज्याची आई खूप चिडली होती तो राहुल, है ना? हुजने वाक्य सुरू झालं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. विचने वाक्य सुरू झालं. बघा एक एक वाक्य लिहू आपण. हा, राहुल, his father is a teacher, is my friend. आता नीट समजून घ्या. इकडे इकडे पण कॉमा केला, इकडे पण कॉमा केला. का बरं कॉमा केला? पटकन सांगा चला. ते काढलं तरी म्हणजे काढलं तरी चालेल सर. शाबास, गुड बॉय. पण इथून इथपर्यंत तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, बरोबर? हो येस नो? राहुल इज माय हो. फ्रेंड हा मेन क्लॉज आहे, बरोबर? आता याचा प्रकार शोधायचा आहे. याच्या अलीकडे राहुल आलं की नाही? हो. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की नाही आहे? आहे. बघा, द मॅन हू किल द टायगर वॉज अफ्रेड. याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा पटकन. हू किल्ड द टायगर. शाबास, हू किल द टायगर. इथपर्यंत आले सगळेजण? हो. बाकीचे पण बोला, नुसते बसून काय करणार? कोर्स संपला तरी मुख्य मुख्यानेच घरी जा तुम्ही, काय उपयोगाचे नाही. हू किल द टायगर झालं. हा, हो. याच्या अलीकडे माणूस आहे, हो. आहे. नाव आहे, हो. हो हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हो बिलकुल कळतंय का नाही? कळतंय. कळते सर. हिला का बरं कॉमा नाही दिला? सर ते वाक्य काढले तर मिनिंगफुल नाही होणार. जर याला काढून टाकलं हू किल द टायगर, राईट, तर कोणता माणूस घाबरलेला होता हे तुम्हाला कळेल का? नाही. मग माणूस घाबरलेला होता. जोपर्यंत तुम्ही हे सांगत नाही तोपर्यंत नेमका कोणता माणूस घाबरलेला होता हे आपल्याला कळतंय का? कळतंय का? नाही. बोला बोला. नाही कळत ना? जेव्हा ते एकदम नाही. इसेन्शियल असतं, जेव्हा ते वाक्य एकदम महत्वाचं असतं, त्याला काढता येत नाही, तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला कॉमा देत नसतात. पॉइंट लिहिला का तुम्ही? मला सांगा, दुसऱ्याला येतं लगेच. येस सर. आता मी एक वाक्य लिहिणार आहे, कॉमा देऊ का नको ते मला सांगा तुम्ही. हा, छत्रपती शिवाजी महाराज who founded, फाउंड म्हणजे स्थापन करणे, हा, हिंदवी स्वराज was a great king. आता मी इथे काही कॉमा दिलेला नाहीये, मला फक्त विचार करून सांगा इथे कॉमा द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे, म्हणजे तुमचं ऐकून मी तिथं द्यायचं काही ठरवतो. पटकन सांगा, 2 मिनिटाच्या सर आत. पाहिजे. दिला पाहिजे बाकीचे सर. बोला रे, एकट्याच बाळ मुंजेवर नका जोर टाकू. नाही द्यायला पाहिजे. पाहिजे? नाही. नाही. नाही पाहिजे? नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही बुचकात पडले का? पाहिजे सर. हो द्यायला पाहिजे. तुमचं पाहिजे. बुद्धी लावा, तुमचं नॉलेज लावा. इथे शिवाजी महाराज आहेत की आणखी कोण आहे, गौतम बुद्ध आहेत, त्याच्यावर काही डिपेंड नाही. नॉलेज सगळ्यांसाठी सेम आहे ना? काय ज्ञान शिकले तुम्ही कॉमाच्या बाबतीत? बोला मला. जो क्लॉज सर कॉमाच्या इम्पॉर्टंट. कॉमाच्या बद्दल एवढं माहिती आहे का 2 वाक्य जोडायचं काम होतात. तर आता जनरली सांगितलं मी 2 मिनिटापूर्वी. आता मग काय शिकलो आपण 2 मिनिटापूर्वी? कोणत्या क्लॉजच्या इकडे तिकडे कॉमा असतो, काय सांगितलं मी? पण वाक्यातून काढून टाकला तरी काही फरक नाही पडत, म्हणजे इम्पॉर्टंट नसतं. हेमंत सर, कॉमा ज्याला तुम्ही देणार आहे ना अलीकडे पलीकडं, तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना?
हो. त्याला वाक्यातून बाहेर काढून टाकला तरी त्या वाक्याला काही फरक पडत नाही. जे उरलेलं वाक्य आहे ना त्याच्यातून तुम्हाला काही डाऊट राहत नाही, ते बरोबर राहतं क्लिअर. तेव्हा तिथे कॉमा द्यायचा नसतो. आता इकडे छत्रपती शिवाजी महाराज, आता इथून कॉमा समजा हे काढून टाकलं, हु फाउंडेड द हिंदवी स्वराज. हा ठीक आहे, हे काढून टाकलं. मग काय उरलं? मग छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग. याला काही अर्थ नाही करायला, आहे ना. याचा अर्थ अबाधित राहतो ना. तेव्हा कॉमा द्या. काढून टाकलं तरी त्याचा अर्थ राहील, तर कॉमा द्या तिथे. म्हणजे या वाक्यात कॉमा द्यायला पाहिजे. बघा समजतंय का नाही? हो सर. नसेल समजत तर काय नका डोक्याला ताण करू. स्माइल करायचं, नाही समजलं की स्माइल करायचं. जास्त वेळ नाही आपल्याकडे पण. कळलं काय हे? अजून काय होतं? हु होतं ना, विच होतं, दॅट होतं ना. बघा, the boys that make noise are not allowed. बोला याच्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज कोणता? बोला फटाफट. दॅट मेक नॉईज. हा झाला आपला सबऑर्डिनेट क्लॉज, बरोबर. हो. याच्या अलीकडे बॉईज आले म्हणजे हा कोण आहे? त्यांचा नाउन, म्हणजे हा कोण झाला तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. इथपर्यंत कळलं का? येस सर. राईट. इथपर्यंत कळलं तरी पण तुमचं काम झालंय ना, असं बघितलं हो तर. हो हो एक्स्ट्रा नॉलेज काय होतं की इथे कॉमा देऊ का नको असं आहे ना. हो. मी काय सांगितलं, जर हे खूपच महत्वाचं असलं ना वाक्यासाठी तर कॉमा नका देऊ. कमी महत्वाचं असलं का द्या कॉमा. तू काही महत्वाचं नाही, तोडा याला. हे महत्वाचं नाही, तोडून टाका, कॉमा टाकून टाका. आता कोणत्या मुलांना अलाउड नाही हे जर काढून टाकलं आपण तर कळेल का तुम्हाला? नाही. द बॉईज आर नॉट अलाउड म्हणजे सगळ्याच मुलांना अलाउड नाही असं झालं की नाही? हो. डोकं लावा. वाक्य असं म्हणतंय का सगळ्याच मुलांना अलाउड नाही असं म्हणतंय का वाक्य? बोला. जे मुलं दंगा करतात त्यांनाच अलाउड नाही ना फक्त. हो. मग ह्या वाक्यामध्ये हे महत्वाचं आहे, हे राहू द्या. थोड्याच मुलांना अलाउड नाही, ते पण महत्वाचं आहे. कोणते मुलं? जे दंगा करतात त्यांना. ओके. हो. याला कॉमा देण्याची गरज नाही. कळलं? हो. तसंही सर पण जरी तो ड्रॉप केला ना दॅट मेक नॉईज हा पार्ट, तर जनरली त्याचं मिनिंग लागतच नाही. द बॉईज वी नॉट अलाउड. नाही, आर आहे ना, असं आहे. द हा. बॉईज आर नॉट अलाउड याचा अर्थ आहे ना, द ओके. बॉईज हा आर नॉट अलाउड. हा ओके. हा हा असं आहे ते. मला वाटतं कळलंय तुम्हाला हे. येस. आणि एक एक वाक्य बनवून घ्या. हुच, विच, हुज वालं, दॅट वालं, हु वालं, है ना. सोपे सोपे असतात, मला माहिती आहे, एकदम सोपं असतं ते. चला नंतरचा कोणता तुमचा? ऍडव्हर्ब क्लॉज ना. बोला ना. अरे तुम्ही जर बोललं नाही मला कळेल का? बोला. ऍडव्हर्ब क्लॉज ना आता. हो सर. ऍडवर्ब म्हणजे काय? क्रिया विशेषण. हो उपवाक्य. हो. बघा, when I see you I remember my mother. जेव्हा मी तुम्हाला बघतो ना मला माझ्या मम्मीची आठवण येते, बरोबर. आता इथून इथपर्यंत तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. हे कळलं का तुम्हाला? येस ऑर नो? ते तर सांगायचं. इथून इथपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आहे की नाही? वेन आय सी यू. हो. हो आहे सर. हो सर. हो सर. जेवढे पण शब्द आहे ना WH ची त्याच्याने वाक्य होतं, प्रश्नार्थी वाक्य होऊ शकतं. वेन, वेअर, वाय ना. जेव्हा नाही सुरू म्हणजे एक ऍक्शन कधी होते हे जेव्हा आपल्याला. आता हे वाक्य काय म्हणतं बघा. आय रिमेंबर माय मदर, बरोबर. मला माझ्या आईची आठवण येते. हे काय म्हणतं? वेन आय सी यू, बरोबर ना. हो. कधी येते? जेव्हा मी तुम्हाला
बघतो. बर, ऍडवर्बच्या बाबतीत तुम्ही काय शिकले? तुम्हाला सांगा, ऍडवर्ब म्हणजे काय? व्याख्या पाठ करा. एखादी ऍक्शन केव्हा, कुठे, कशी, है ना, कधी, किती प्रमाणात, आठवतंय का नाही? हो. किती वेळा घडली, त्याला आपण म्हणतो ना ऍडवर्ब. येस ऑर नो? अरे हो की नाही? येस सर. लिहूनच घेण्याचे मागे लागले वाटतं सगळे ना. मग सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा, सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा ह्याच्यापैकी कोणत्या तरी प्रश्नाचं उत्तर देत असतील ना. अगोदर हे दुसरं वाक्य वाचून घेतलं. हा, ठीक आहे, हे दुसरं वाक्य अगोदर वाचून घेतलं. याचा अर्थ वाचला, जेव्हा मी तुमच्याकडे बघतो. आता एवढं तर कळलं ना, याला झाकून तुम्ही धीस म्हणू शकता का? हेमंत सर बोला. हेमंत सर बोला. रोहिणीताई बोला. अवधूत बोला. नाही. सर याला नाही सर. झाकून तुम्ही धीस म्हणू शकता का? नाही. नाही ना? नाही म्हणू शकत. म्हणजे हा नाउन क्लॉज आहे का? नाही सर, नाही. नाहीये. नाही. हा. बरं, याच्या अलीकडे कोणत्या माणसाचं नाव आहे का? एखाद्या नावाबद्दल अधिक माहिती सांगते का हे? नाही. म्हणजे तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण नाहीये. हे कळलं का? हो. मग सिंपल आहे ना रे. तर ना नाउन क्लॉज ना ऍडजेक्टिव्ह क्लॉज, कोणता उरला मग? ऍडवर्ब. ऍडवर्ब क्लॉज. सिंपल है ना. तो पण नाही आणि तो पण नाही, म्हणजे तो प्रश्न तिसरा. तरी नसेल कळत तर ह्या गोष्टींपैकी एखादं माहिती सांगते का ती चेकआउट करा. मग जेव्हा, ज्या वेळेला, कुठे म्हणजे ज्या ठिकाणी असं असं झालं होतं तिथे, कशी म्हणजे एकदम वेगात, अशी ज्याप्रमाणे आपण एखादी क्रिया कशी घडते ना त्याप्रमाणे, कधी, किती प्रमाणात, ह्या प्रश्नांची उत्तर देणारे जेवढे पण वाक्य असतील त्या सगळ्यांना म्हणायचं ऍडवर्ब क्लॉज चे सेंटेन्सेस. कळलं का? हो. आता आपण ऍडवर्ब क्लॉज काय कसे कसे बघितलं, आठवतंय का तुम्हाला? टाइम, प्लेस, मॅनर, फ्रिक्वेन्सी, आठवतंय का? बघा बरं, जरा डोक्याला ताण द्या मेंदूला तुमच्या. जा जरा ऍडवर्बच्या जागेवर, काय शिकले ते काय नाही. नाही आठवत तुम्हाला? जाऊ द्या, नका टाइमपास करू. आता एवढं करत बसलं, टाइमपास करायला खूप वेळ लागेल आपल्याला ना. मीच सांगतोय ते, चला भरभर भरभर सांगतो. त्याचे वाक्य असतील, त्याच्यापासून सुरू जाणारे वाक्य असतील तर ते ऍडवर्ब क्लॉज ऑफ त्याचा राहणार. हा, चला, पहिला कोणता होता ऍडवर्ब क्लॉज ऑफ? टाइमचा. लिहून घ्या चला बरोबर, माझ्या बरोबर लिहा पटापट पटापट. व्हॅन, वाईल. मी असं लिस्ट तयार करून आणली त्याची, घेऊनच टाका तुम्हाला. हा, तुमची हाऊसच कम्प्लीट करून टाकतो. हा, या. व्हेनेवर असे शब्दाचे टाइम सांगते. हा, ऍज, ऍज सुन ऍज. लिहिताय ना का मी एकटाच लिहू? सांगा पटापट, लिहिताय ना? हो सर, लिहितोय. सिन्स, बिफोर, आफ्टर. टाइम सांगणार आहे ना, टिल, अंटिल, है ना. नो सुनर. लिहून टाका बरं, ऍज लॉंग ऍज. एवढे शब्द लिहून झाले, मला सांगा पटापट. अगो. आता यांची मज्जा समजून घ्या पहिल्यांदा. हा, मग तुम्हाला कळेल तुम्हाला जमतंय की नाही. हा, पहिल्यांदा मला कळू दे की तुम्ही ऐकताय की नाही.
ऐकताय का तुम्ही माझं म्हणणं? मी काय बोलतोय ते ऐकायला येतं का तुम्हाला? ऐकतोय सर. हो. नाही मी Yes. एकटा बडबड करायचं, तुम्ही जायचे फरार होऊन तिकडून तिकडे ना. मी काय सांगतो नीट ऐका. ह्या शब्दानंतर कंप्लीट क्लॉज असला पाहिजे. म्हणजे काय? एक सब्जेक्ट असला पाहिजे आणि एक वर्ब असला पाहिजे. हे तुमच्या डोक्यात आलं का क्लिअर? हो. आता यांनी सांगितलं ॲगो. हा, अवधूत म्हणतो ॲगो. ॲगोचं वाक्य काय लिहिणार तुम्ही? 5 years ॲगो झालं का रे? 5 years ॲगो संपलं तुझं वाक्य. हा, याच्या नंतर पाहिजे पुढे वाक्य. हे तुम्हाला समजतं का मी काय म्हणतोय ते? हॅलो, हो सर, हो कळतंय सर. काय म्हणतोय मी? ह्या शब्दांच्या पुढे एक वाक्य पाहिजे, वाक्य पूर्ण सब्जेक्ट वर्ब आलं त्यालाच म्हणायचं क्लॉज. हा, चला जास्त वेळ नाही घेता, आपण इथेच लिहून घ्या. चला, वेन शी वॉज यंग, है ना? हे पूर्ण वाक्य झालं की नाही? असं म्हणजे एक झालं हो. सब्जेक्ट, झालं वर्ब वगैरे असं. हा, हो. while I was driving a car, झालं पुढे काय असेल ते. माझं अक्षर कळतंय का तुम्हाला? समजते सर. whenever you get time, as I woke up, जसंच मी उठून बसलो कोणतरी माझ्या खांद्यावर हात टाकला. as soon as I reached home, लिहा पटपट. चला पुसूयात, परत लिहूयात. बरोबर लिहा. झालं? येस Yes, सर. sir. हे पुसलं तर मला आठवणार नाही काय काय लिहायचे ते. हे पुसू का? हो. सांगत सर. पण नाही. स्क्रीनशॉट घेऊन टाका नाही तर लगेच. कुठपर्यंत झालं रे? ऍज सुन ऍज पर्यंत झालं ना? हो. त्याला सिन्स. सिन्स यू मेट मी, जेव्हापासून तुम्हाला भेटला त्या घटनेपासून, है ना? हो. इथे सब्जेक्ट इकडे वर्ब आहे, लक्षात ठेवा. बिफोर आय किल यू, लक्षात घ्या. बिफोर गोईंग, बिफोर कमिंग नव्हे. हा रोहिणी ताई, बिफोर गोईंग, बिफोर कमिंग, बिफोर टेलिंग असं नाही आहे. हा, याच्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब आलं पाहिजे, तरच त्याला आपण क्लॉज म्हणतो. एवढं कळलंय ना? हो. आफ्टर ही वेंट गोवा, सब्जेक्ट आणि वर्ब आहे इकडे. ती लाईक काम, इथे सब्जेक्ट इकडे वर्ब आहे. चेक करायचं सब्जेक्ट आणि वर्ब आला का त्याच्यामध्ये, चेक करायचं, तरच तो क्लॉज होणार, नाही तर नाही. Until I say, सब्जेक्ट आणि वर्ब आहे. No sooner do we come, नो सुनर पासून कम पर्यंतचं वाक्य जे आहे त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. ऍज लॉंग ऍज यू लाईक, सब्जेक्ट आणि वर्ब. एवढं लिहून तुम्हाला एवढं जरी कळलं ना, यांच्यानंतर सब्जेक्ट आणि वर्ब लागतो तरी भरपूर झालं, एकदम सार्थक. त्या पटपट. झालं सर. पुसू? येस सर.
दुसरं सांगा कोणतं होतं? प्लेस, वेअर. चला इथेच लिहून टाकतो आता. वेअर यू हॅड गॉन, म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब झाला. वेअर एव्हर, वेअर एव्हर आय गो. मी अर्ध वाक्य लिहितो, हे तुम्हाला समजलंय ना? येस सर. एक नाही, दोन नाही, एक नाही, दोन नाही. चला पटापट. एनिवेअर. एनिवेअर यू यू लाईक, हा तरी चालेल. रिझन किंवा कॉज, बिकॉजने सुरू होत आहे वाक्य, म्हणजे बिकॉजने सुरू होणारं वाक्य हे ऍडवर्ब क्लॉज असतं. हा, अरे लिहिता लिहिता बोला. सिन्स आय एम युअर फ्रेंड, इथं पण सिन्सचा अर्थ काय झाला? बिकॉज. त्याचं कारण हे आहे की असा होतो. लिहून टाका. ऍज आय वॉज सिक, म्हणजे मी आजारी होतो म्हणून. लिहून ठेवा, मी आजारी होतो म्हणून. बरोबर. मग असं ते 5 इयर्स सायकोचं काय सांगितलं? रोहिणीताई, तुम्ही इतकं लेट का बरं विचारता हो? नाही 5 इयर्स सायकोच्या पुढे वाक्य पाहिजे, मग ते कसं होणार? मला नाही नाही कळलं. होणार, नाही होणार का? नाही होणार. होईल का? नाही, एकच वाक्य होईल, मग त्यात क्लॉज हम्म, कुठे शोधणार? म्हणून ते नाहीये मग. मला वाटतंय. अच्छा. हे झालं का लिहून? मला पुसायचंय. झालं. बाकीच्यांनी पण सांगा, नाही तर बाकीचे तुला शिवाय घालते. पर्पज, so that you can live happily. जेणेकरून, ना सो दॅट म्हणजे काय? जेणेकरून. घाई होते का? नाही होते सर. का? इन ऑर्डर दॅटचा पण अर्थ तोच होतो. हा, अमुक अमुक उद्देश डोळ्यासमोर धरून. हा, लिहा पटापट. झालं सर. आता सर इथे एक इन खूप भारी केस. शब्द मी सांगणार आहे, लेस्ट. लेस्ट लिहा आणि लेस्टच्या बाजूला लिहा लेसचा अर्थ. नाहीतर असं होऊ शकतं, असं होऊ नये म्हणून. हा, असे होणे टाळण्यासाठी. एवढा मोठा अर्थ लिहा बरं. लेस्टच्या पुढे डॅश मारा आणि लिहा
असे होणे टाळण्यासाठी, अमुक अमुक गोष्ट होणे टाळण्यासाठी. अजून दुसरा डॅश मारून लिहा. लेस्ट नंतर नेहमी शूड वापरतात. बघा इथं एक पूर्ण वाक्यच लिहून देतो तुम्हाला. कीप एव्हरीथिंग ऍट इट्स प्लेस लेस्ट फादर शुड गेट अँग्री. इथे लेस्ट वापरलाय मी, इथे शूड वापरलाय. आणि या पूर्ण वाक्याचा अर्थ असा झाला, सगळ्या गोष्टी जागेवर ठेवा. का बरं? पप्पा चिडतात आपले नेहमी, ते टाळण्यासाठी. लेस्ट, लेस्ट म्हणजे नाहीतर, अदरवाईज फादर विल गेट अँग्री. या व्यवस्थित, लेस्ट कळत नाही बऱ्याच जणांना. कंडिशन, इफ यू लाईक इट. इफ ने वाक्य सुरू झालं तर ते पण कोण आहे? ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. अनलेस, अनलेस आय से. अनलेस आय से म्हणजे जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत. मधून मधून मराठीतून अर्थ पण लिहा, म्हणजे चुकणार नाही तुमचं. घाई होत असेल तर मला सांगा, आपल्याकडे खूप शॉर्ट ऑफ टाइम आहे. झालं का सांगा मला. झालं सर. इन केस, इन केस यू हॅव एनी प्रॉब्लेम. इन केस म्हणजे च्या परिस्थितीमध्ये ना, असं होऊ शकतं की तुला एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो. वेदर पण घेतलं तरी चालेल, याच्यामध्ये वेदर पण असतो, वेदर यू लाईक इट नॉट. येस आणि व्ही लिहितोय मी तिथे प्रत्येक ठिकाणी खाली, म्हणजे तो एक सब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. आपल्याला क्लॉज साठी पाहिजे ना सब्जेक्ट आणि वर्ब. लिहून घ्या. लिहून झाल्यावर सांगा मला. झालं सर. हे मी अर्धे अर्धे वाक्य सांगतोय, तुम्हाला कळलंय का? मी अर्धे अर्धे वाक्य सांगतोय, समजले का नाही? हो सर. याला जोडून पूर्ण वाक्य येऊ शकतं. पुढचं ते मेन क्लॉज असणार. हे जे सांगितलं मी, हे सगळे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे असे असे सुरू होतात म्हणून सांगितलं. नुसता शब्द सांगितला असता तुम्हाला कळलं नसतं, म्हणून वाक्य सांगतोय पूर्ण. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय? रिझल्ट, परिणाम त्या गोष्टीचा. So dash dash that. So dangerously that he died. He killed him so fiercely that. So dot dot that असल्यावर. Such beautifully that. We were shocked. सच पासून, सो पासून सुरू होणारं वाक्य, पुढचं सगळं क्लॉज, त्याला म्हणायचं ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. कॉन्सिक्वेन्सेस नाही कळलं तर रिझल्ट, आणि रिझल्टही नाही कळलं तर शुद्ध मराठीमध्ये लिहून घ्या. काय? तेरे नाम ना, तेरे नाम का परिणाम काय रे बाबा? सांगा. परिणाम ना, रिझल्ट म्हणजे काय?
परिणाम. सांगत पण नाही येणार तुम्ही. डिग्रीचं पण असतं एक, दॅन पासून पुढचं वाक्य. हा, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये दॅन वापरतो ना आपण, दॅन एनी अदर. हो. दॅन माय मदर डज. आता इथे बघा हेमंत सर, इथे सब्जेक्ट पण आहे आणि डज हा काय वर्ब पण आहे. हो. आपण काल परवा बघितलं ना, तुम्ही म्हटलं शेवटी इज लिहायलाच पाहिजे का, डीड लिहायलाच पाहिजे का, आठवतंय का? जर ते वाक्य डिग्रीचा ऍडवर्ब क्लॉज असला तर इथे सब्जेक्ट पण असणार आणि त्याच्या शेजारी काय असणार अजून, याचा वर्ब सुद्धा असणार. फार महत्वाचं आहे. मॅनर्स, as it's all yours. म्हणजे जसं काय, हा ऍज म्हणजे जणू काही, लिहून ठेवा. मॅनर ना, मॅनर पाहिजे ना आपलं, पद्धत, त्याची स्टाईल. ऍजचा अर्थ लिहून घ्या, जणू काही. इथे इट इज सब्जेक्ट वर्ब आहे. ऍज इफ पण असतो कधी काही. हा, ऍज इफ यू आर द ओनर. जणू काही तूच ओनर आहे का याचा. मॅनर्स लिहिताय ना, तर मज्जा बघते माझी. येस सर. बघा बर का, द वे पण असतो एक, द वे. द वे यू आर टॉकिंग. द वे म्हणजे काय, ज्या प्रकारे तू माझ्याशी बोलतोयस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही, असं होईल ना द वेचा अर्थ. सांगा सांगा. अरे हो की नाही. Yes, sir. द वे यू आर टॉकिंग इज नॉट गुड, असं. याला क्लोजच करून टाकू आज. चला 2 मिनिटं लेट तर लेट, पण फायनल. परत 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 आपल्याला इकडे यायला वेळ नाही पडत ना. चला, कॉन्ट्रास्ट. ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट पण असतो. त्यामध्ये दो असतो, अल्दो असतो. दो म्हणजे जरी. दो आय एम पुअर, जरी मी गरीब असलो तरी पण. अल्दो, अल्दो म्हणजे जरी ही. अल्दो इट इज लेट. सब्जेक्ट आणि वर्ब आहे इथे. दो अल्दोचा एक भाऊ पण आणखी, इव्हन दो. स्क्रीनशॉट घेत चला बरं का, तुम्हाला जर वाटलं ना की अरे यार माझं राहून चाललंय. सर, अल्दोचं मीनिंग काय? जरीही, हा जरी आणि हा जरीही. कळलं का नाही? येस सर. लिहा लिहा. इव्हन दो जो आहे ना, इव्हन दो हा या दोघांचा बाप आहे बरं का. हा जरी, जरीही, आणि याचा अर्थ काय आहे ना, जरी सुद्धा. हा अजून थोडासा स्ट्रेस देतो. हा, दो, अल्दो, इव्हन दो. ठीक आहे, सगळे एकाच जातकुळीचे येते. हा, इव्हन दो द डेथ कम्स. काय झालं याचा अर्थ, मृत्यू सुद्धा आला तरी सुद्धा घाबरणार नाही, है ना. जरी सुद्धा, तरी सुद्धा, इव्हन दो. घेऊन घ्या, इव्हन एफ. हे सगळे एकाच प्रकारचे झाले सगळे. हा, कॉन्ट्रास्ट दाखवत होते. इव्हन एफ, इव्हन दो, अल्दो. याचा पण अर्थ तोच. इव्हन इफ एव्हरीथिंग इज गिव्हन. याचा पण अर्थ तोच, जरी सुद्धा. इव्हन एफ, इव्हन दो, अल्दो. सगळं दिलं ना मला, पर पूर्ण दुनिया जरी दिली ना तरी सुद्धा तुमचं ऐकणार नाही. जरी सुद्धा, तरी सुद्धा, जरी सुद्धा, तरी सुद्धा, असं करून घ्या. जरी सुद्धा, तरी सुद्धा. हा, दिलं का सांगा मला. व्हेरॅज, एक व्हेरॅज असतो, एक व्हेरॅज, जेव्हा की. हा,
whereas. जेव्हा की याचा अर्थ होतो जेव्हा की. बघा याचं पूर्ण वाक्य लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. द पॉप्युलेशन ऑफ चायना is more, whereas it is less in Japan. बघा बरं समजतंय का तुम्हाला? याचा अर्थ समजतो का बघा. whereas म्हणजे काय झालं तर जेव्हा की चायनाची पॉप्युलेशन जास्त आहे, जेव्हा की जपानची कमी आहे. मग whereas पासून पुढचं जे पण वाक्य आहे ना, काय म्हणायचं त्याला? बोला. adverb clause of contrast. ओके. however पण घेऊन टाका म्हणजे सगळ्यांच्याच आत्म्याला शांती मिळेल. however चा अर्थ होतो तथापि. ऐकलं तुम्ही कधी however? ऐकलंय का however? however he did not like, he did not agree. तथापि त्याने ऐकलं नाही. however we went there. असं होतं तरी पण आम्ही तिथे गेलो. तथापि म्हणजे तरी सुद्धा. लिहा बरोबर. लिहिलं सर, झालं. बाकीच्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका चला फटाफट. स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहा घरी बसून छान निवांत. झालं का सांगा मला. येस सर. हेमंत सर झालं का? हो सर, झालं सर. स्क्रीनशॉट घ्या काय नाही लिहिलं सर सगळं. ग्रेट. चला आपण बऱ्यापैकी बघितलं आता ना. फार हाऊस होईल इतकं लिहिलं का नाही आपण. हो. ऍडव्हर्ब क्लॉज बद्दल खूप सगळे डिटेल मी तुम्हाला सांगितलंय. पण सगळ्यात सोपी गोष्ट कोणती आहे? त्याच्या अलीकडे जर क्रियापद असलं ना झालं ते ऍडव्हर्ब, है ना. तुम्ही गोष्टी क्लिअर केल्या. तरी पण तुम्हाला काही डाऊट असला एखाद्या वाक्यामध्ये मला टेक्स्ट करू शकता. माझा नंबर तुमच्याकडे आहेच. ओके. भेटूयात आपण. चालेल. थांबायचं ना? हो थांबूयात सर. ना आज? उद्याला भेटायचं आपल्याला परत. हो. चला बाय. टेक केअर. बाय गुड सर. नाईट. गुड नाईट सर.